कलमांतर्गत केसेस दाखल झालेल्या आहेत. केसेसचं शतक पूर्ण केलं नाही माणूस. कशा पद्धतीने मॅनेज केलं किंवा कशा पद्धतीने याला सामोरं गेलं? कधी कधी तुम्ही सर्वसामान्य असल्याचा आणि तुम्हाला राजकीय फार सोडून नसल्याचा फायदा सुद्धा उचलला जातो. जवळचे सहकारी असतील ते सुद्धा आज आमदार म्हणून विधानसभेत विधान परिषदेत आहेत. तुम्हाला वाटत नाही का की आपली ही संधी हुकली किंवा कधी आपण आमदार होणार? मी त्या आयुष्यभर विसरणार नाही. जवळपास जिंकत असलेली निवडणूक मी त्या ठिकाणी हरली. मला ती खंत मरेपर्यंत डोक्यात राहणार आहे की मी या राज्यात ते एकमेव मुख्यमंत्री की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायचं की गांधी परिवाराचे युवराज राहुलजी गांधी हे मला नाही वाटत राजकीय समीकरणात कुठं बसतात, परंतु बळजबरीने या देशावर त्यांचं नेतृत्व लादलं जातं. ते बसत नसताना त्याला घरात निश्चित आपण त्यासाठी मी एक गोष्ट सांगेन की जी चूक उद्धव ठाकरेंनी केली ती चूक मला नाही वाटत एकनाथ शिंदे केली. नमस्कार मंडळी, महाराष्ट्र कट्ट्याच्या पॉडकास्टच्या आजच्या राजकीय गप्पाच्या विशेष भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी दिनेश दळवी आणि आज आपण गप्पा मारणार आहोत भाजप प्रदेश प्रवक्ते विनोदजी वाघ यांच्याशी. विनोदजी, खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र कट्ट्याच्या या पॉडकास्टमध्ये आपलं. नेहमीप्रमाणेच सगळ्या राजकीय व्यक्तींना आपण एक महत्त्वाचा प्रश्न सुरुवातीला विचारतो, तोच तुम्हाला आहे की राजकारण हे क्षेत्र तुम्ही का निवडलं? खरं तर कॉलेज जीवनापासून राजकीय क्षेत्राची मला आवड होती. जे राजकीय क्षेत्र निवडण्याच्या पहिले तुम्हाला समाजकारणाची आवड असली पाहिजे आणि ज्याला समाजकारणाची आवड आहे ते आपोआपच राजकारणाकडे त्याची पावलं वळल्या जातात. पण मी कॉलेजला असल्यापासून मला एक काहीतरी वेगळं काहीतरी करून दाखवलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे आणि आपण समाजहितासाठी, समाजासाठी, समाज म्हणजे एखादी जात नाही, समाज म्हणजे आपल्या अवतीभोवती वावरणारे सर्व जनता, सर्व लोक, त्यांच्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. या भावनेतून मी युवक चळवळीतून या क्षेत्राकडे वळालो आणि कॉलेजला असतानाच मी त्या ठिकाणी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदापासून सुरुवात केली आणि 1995 पासून माझ्या राजकीय करिअरला त्या ठिकाणी सुरुवात झाली. विद्यार्थी आंदोलनात असताना असे काही किस्से आहेत का जे सुरुवातीच्या काळातले आठवणीतले असतात, विशेष करून विद्यार्थी आंदोलनातले तुमचे काही? विद्यार्थ्याच्या प्रश्नावर कॉलेजच्या सोबत अनेक वेळेस आंदोलन करावं लागले कॉलेजच्या विरोधात. त्यानंतर विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्या काळच्या तत्कालीन शासनासोबत अनेक आंदोलनं केले. असे बरेच किस्से. परंतु विद्यार्थी दशेत असताना एक घरून पालकांचा एक धाक असायचा, शिक्षकांचा एक धाक असायचा आणि तो सगळा धाक डोक्यावर घेऊन त्या ठिकाणी आंदोलन करावं लागायचे. पण त्यावेळेस आंदोलन करताना एक बंदिस्त प्रकारे आंदोलन म्हटलं तरी चालेल, तशा पद्धतीचं ते आंदोलन असायचं. परंतु तरीसुद्धा एक आवड असल्यामुळं आणि वेगळं काहीतरी करण्याची जिद्द असल्यामुळं अनेक आंदोलनं त्या ठिकाणी केली. अनेक आंदोलनात त्या काळातही पोलीस केसेस झाल्या. परंतु शेवटी आपण काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी करतोय त्याचा आनंद या सगळ्या केसेसवर, सगळ्या दुःखावर मात करतो आणि त्यातून एक वेगळा आनंद आपल्याला प्राप्त होत असतो. अशा काळामध्ये म्हणजे पोलिसांची भीती तर असतेच, पण सगळ्यात पहिल्यांदा हे केलं जातं की जवळचे जे कोणी साथीदार असतात त्यांना फोडण्याचा प्रयत्न केला जातो, वेगवेगळ्या पद्धतीने दबाव टाकला जातो. आता पोलीस केस तर खरं म्हटलं की आता एक सवयच झाली. म्हणजे विद्यार्थी दशेपासून सुरुवात झाली आणि नंतर राजकीय क्षेत्रात काम करताना अनेक केसेस त्या ठिकाणी अंगावर घेतल्या. मग त्यात मध्यंतरीच्या काळात शेतकऱ्यांसाठी असेल, जनसामान्यासाठी असेल, विद्यार्थ्यांसाठी असेल, माता भगिनीसाठी असेल, अनेक केसेस घेतल्या. म्हणजे मी तर म्हणतो या राज्यात मला माहीत नाही अजून कोणावर किती आहे, परंतु माझ्यावर 103 कलमा त्या ठिकाणी दाखल, 103 कलमांतर्गत केसेस दाखल झालेले आहे. म्हणजे केसेसचं शतक पूर्ण केलेला मी माणूस आहे. त्यामुळे आता पोलीसचे केसेस याची काही भीती वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट भीती याच्यामुळे वाटत नाही की आपल्या अंगावर ज्या केसेस आहे त्या काही आपल्या स्वार्थासाठी झालेल्या नाही, चोरी चपाटीच्या केसेस नाही, इतर काही वाईट केसेस नाही. या सगळ्या केसेस जनहितासाठी लढतानाच्या केसेस आहे, जनतेसाठी लढताना केसेस आहे. त्यामुळे अशा केसेस डोक्यावर जरी पडल्या, अंगावर जरी पडल्या तरी त्याचा एक वेगळा आनंद असतो. अशा केसेसमध्ये आपण अनेक वेळेस जेलमध्ये गेलो पण त्याचा आनंदसुद्धा एक वेगळा असतो की मी जनतेसाठी काहीतरी करतो, शेतकऱ्यासाठी लढतो आणि त्याची केस माझ्यावर झाली आणि त्यासाठी मला जेलमध्ये जावं लागलं, याचा सुद्धा एक आनंद बाळगणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्या केसेसचं फार असं काही वाईट वाटत नाही. बुलढाण्यातून तुम्ही येतात आणि तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे की सुरुवातीला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तुम्ही जी आंदोलन केली, कोणत्या मुद्द्यावर जाऊन सरकारला भिडलात किंवा व्यवस्थेला भिडलात? काय नेमकी त्यावेळची परिस्थिती होती?
शेतकऱ्याचे पाण्याचे प्रश्न असतील, सिंचनाचे, शेतकऱ्याच्या कापसाच्या भावाचा प्रश्न असेल, तिथले मी ज्या परिसरात राहतो त्या परिसरात जिजामाता सहकारी साखर कारखाना होता, तो बंद पडलेला कारखाना होता. त्या कारखाना सुरू करण्यासाठीचे आंदोलन असेल, असे अनेक प्रश्न आहे शेतकऱ्यासाठी. त्या काळचे समोर आलेले शेतकरी हिताचे जे प्रश्न असतील, त्या प्रश्नावर सरळ भिडायचं आणि ठोकायचं अशा पद्धतीचं स्वभाव माझा त्या काळी होता. आणि त्यामुळं एखाद्या प्रश्नावर मी आंदोलन करायला लागलो, की सगळ्यांना माहीत होतं, की आता हा आंदोलनातून निकाल काहीतरी मिळणार, पॉझिटिव्ह काहीतरी होणार, अशा पद्धतीची एक ताकद आम्ही आमच्या सहकार्याच्या माध्यमातून त्यावेळेस निर्माण केली होती. आणि अधिकाऱ्यांवर सुद्धा एक प्रचंड दबाव राहायचा, की आता हे आंदोलनात उतरले म्हणजे काहीतरी यातून साध्य होणार. आणि शेवटी त्यांनाही कळायचं, की आम्ही जे काही करतो ते लोकहितासाठी करतो, त्यामुळे तेही साथ द्यायचे. पण अशा सगळा प्रवास त्या काळात झाला आणि अनेक आंदोलनं शेतकऱ्यासाठी घडून गेले. लोकांचे काय प्रतिसाद असायचा? एखादं तुम्ही आंदोलनाला उभा राहताय आणि प्रत्येक आंदोलन काही पहिल्याच दिवशी संपेल असं काही हे नसतं. सरकारनी किंवा पोलिसांनी ते दडपण्यासाठी काही केलं, असा काही एखादा अनुभव की बाबा हे आंदोलन खूपच जड गेलं? त्या काळात शेवटी आंदोलन आपण करत असतो सत्तेच्या विरोधात त्यावेळेस करत असतो. त्यामुळे सत्ताधारी आंदोलन दडपवण्याचा प्रयत्न त्या काळात करायचेच. आणि माझं आंदोलन दडपवण्यासाठी प्रयत्न करायचे म्हणूनच माझ्यावर एवढ्या केसेस दाखल झाल्या. बरोबर. त्यांना वाटायचं की अशाने थांबेल, तशाने थांबेल, नाही काही तर केसेसच्या भीतीनं थांबेल, याच्यावर केसेस केल्या जेलमध्ये टाकले की थांबेल. परंतु मी काही थांबत नव्हतो. मी सांगितलं की कारखान्याचा विषय मी आत्ता काढला, की जिजामाता सहकारी साखर कारखाना ज्यावेळेस भंगारमध्ये विकला होता, त्यावेळेस मी आंदोलन केलं होतं, की महाराष्ट्र राज्यात एकमेव राष्ट्रमाता जिजाऊच्या नावानं असलेला हा कारखाना आणि तोही जिजाऊ जन्मस्थळातला. बरोबर. त्या ठिकाणचा कारखाना तुम्ही भंगारमध्ये विकताय. एकमेव कारखाना जिजामातेच्या नावानं असला, जिजाऊ जन्मस्थळातला. ते कारखाना विक्री त्या ठिकाणी थांबली पाहिजे यासाठी मी आंदोलन केलं. तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब होते आणि पतंगरावजी कदम साहेब सहकार मंत्री होते. दुर्दैवानं आज दोघंही हयात नाही. परंतु त्यावेळेस हे आंदोलन करत असताना मी कारखान्याच्या क्रेनवरती बसलो. बरं. म्हणजे मे महिन्याचा काळ, तप्त ऊन, आणि विदर्भातलं ऊन तर तुम्हाला माहीत असेल कशा पद्धतीने तपतं. त्या काळात मी ते आंदोलन 7-8 दिवस क्रेनवरती बसून तपत्या उन्हात ते आंदोलन केलं. ते आंदोलन प्रचंड गाजलं. आजही जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांच्या मनात, राज्यात बऱ्याच ठिकाणी त्या आंदोलनाचा विषय निघतो, त्या आंदोलनावर चर्चा होते. तर त्या आंदोलनामध्ये ते आंदोलन दडपण्यासाठी शासनाकडून, सरकारकडून बरेच प्रयत्न केले. आम्ही काही ऐकलं नाही. परंतु त्या आंदोलनाला जो प्रतिसाद मिळाला, तो जनतेचा प्रतिसाद मिळाला आणि त्यातल्या त्यात भागातल्या महिला, या बरं. महिला माझ्या माता भगिनी यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. जवळपास 10,000 ते 15,000 महिला त्या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आणि त्यावेळेसचे तत्कालीन जिल्हाधिकारी ज्यावेळेस त्या ठिकाणी आंदोलन सोडवायला आले आणि त्यांनी आंदोलन करत असताना आम्ही ज्यावेळेस क्रेनवर बसलो, म्हणून काही वाईट शब्द वापरले होते, की असे माकडासारखे वर काय आंदोलन करता, खाली उतरून आंदोलन केलं पाहिजे. बरं. त्यावेळेस सगळ्या माता भगिनी आमच्या महिला उपस्थित चिडल्या आणि त्यांनी कलेक्टरची गाडी अडवली. कलेक्टरच्या गाडीवरचा दिवा काढला आणि कलेक्टरला पायी जायला लावलं, की तू बस न जाता आम्ही तुझी गाडी सोडत नाही. अशा पद्धतीचं ते आंदोलन एकदम म्हणजे प्रखर असं तेच झालं होतं, बिघडलं होतं, वातावरण तापलं होतं आणि ते आंदोलन प्रचंड गाजलं. मग त्या आंदोलनानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेब, म्हणजे एक चांगलं व्यक्तिमत्व होतं, दुर्दैवाने ते नाही आहे. परंतु त्यांनी त्यावेळेस हाऊस चालू होतं, सभागृह, बरं. मुंबईला अधिवेशन चालू होतं. त्या अधिवेशनाच्या काळात त्यांनी तिथून फोनवर, रेखाताई खेडेकर आमदार होत्या, त्यांनी फोनवर माझं बोलणं करून दिलं. ते फोनवर बोलले तत्कालीन सीएम, आणि त्या आंदोलनाचं आमच्या ज्या मागण्या होत्या त्या पूर्ण मागण्या त्यांनी मान्य केल्या आणि त्यानंतर ते आंदोलन थांबलं. त्यामुळे असे बरेच आंदोलन आहे, की त्यासाठी खूप काही अडचणीला आम्हाला सामोरं जावं लागलं. परंतु शेवटी आम्ही आंदोलन यशस्वी केलं. जो नेता कुठलाही जो आंदोलनातून तयार होतो, आंदोलनापुरतं तर त्याची प्रसिद्धी होती, बाकी होतं, पण कुटुंबाला त्याला बरंचसं काही भोगावं लागतं. सुरुवातीच्या काळात कुटुंबातील ज्या व्यक्ती असतील, तुमचे आई वडील असतील किंवा कुटुंबातील इतर सदस्य असतील, काय त्यांच्या भावना असायच्या, काय तुम्हाला सांगायचे, सपोर्ट करायचे का म्हणायचे नको बाबा हे खूप जड जातं, अशा पद्धतीच्या काय भावना? नाही, आता आई वडिलांनी ठरवून टाकलं होतं, की हा काही लोकहितासाठी आंदोलन करताना ऐकणार नाही, थांबणार नाही. त्यामुळे त्यांचं पाठबळ असायचंच. मला आई असेल, वडील असेल, नेहमी पाठबळ द्यायचे. म्हणजे आईचं तर माझं नेहमी म्हणणं राहायचं, चांगल्यासाठी करतोय, चांगल्यासाठी लढतोय, लोकांसाठी लढतोय. त्यावेळेस अशा वेळेस भिवू नको, घाबरू नको. जेलमध्ये गेला तरी काही हरकत नाही, आपण काही चोरी करून जेलमध्ये चाललो नाही. त्यामुळे आई वडिलांचं ते पाठबळ मिळाल्यामुळेच मी एवढे आंदोलन करू शकलो. आणि खरं कुटुंबाचा आधार असल्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही. बरोबर. तुम्हाला बाकी सहकाऱ्यांचा आधार असतो, तुम्हाला जनतेचा आधार असतो, पण सर्वात पहिले तुम्हाला तुमच्या कुटुंबाचा आधार मिळाला पाहिजे. तो मिळाला की तुम्ही जग जिंकू शकता. त्यामुळं घरून पाठबळ होतं.
घरून चांगल्यासाठी लढण्यासाठी त्यावेळेस ताकद मिळायची आणि त्या भरोश्यावरच मी लढत. 2 वेळा तुम्ही जिल्हा परिषदेचे सदस्य राहिला. तुमच्या आई सुद्धा एकदा जिल्हा परिषदेचे सदस्य राहिल्या. प्रचंड बहुमताने त्यावेळेस तुम्ही निवडून आला. लोकवर्गणीतून निवडून आला आणि विधानसभेसाठी सुद्धा तुम्ही नशीब आजमावलं किंवा प्रयत्न केला. पण त्यावेळेस काही यश नाही आलं. तुमच्या जवळचे सहकारी असतील ते सुद्धा आज आमदार म्हणून विधानसभेत, विधान परिषदेत आहेत. तुम्हाला वाटत नाही का, की आपली ही संधी हुकली किंवा कधी आपण आमदार होणार? लोकांच्या पण भावना असतील तुमच्यासोबतच्या सहकाऱ्यांच्या, कधी आमदार होणार असं म्हणतात का? लोकं म्हणतात आणि बऱ्याच लोकांची इच्छा पण आहे. पण तो आपण जो उल्लेख केला की माझे अनेक सहकारी त्या ठिकाणी आमदार, खासदार झाले. हं. मला त्याचाही आनंद आहे. शेवटी मी नाही झालो, पण माझ्या जवळचा कोणतरी सहकारी होतो. हं. त्याचा आनंद बाळगणारा मी एक कार्यकर्ता आहे. आणि शेवटी आपण दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख मानलं पाहिजे. बरोबर. पण मी होईल, नाही होईल मला माहीत नाही. परंतु आपल्या जवळचे सहकारी होतायत हं. याचा आनंद मला प्रचंड आहे. आणि शेवटी नशिबात जे असतं ते होतं. लोकांची इच्छा आहे, हं. यापुढेही राहील. आपण आपलं काम करत राहायचं. हं. पक्षानं ठरवलं, नियतीने ठरवलं, नशिबानं ठरवलं, की योग्य वेळी चांगलं काहीतरी पदरात पडेल. सिंदखेड राजाचा आणि तुमचा काय नातं काय आहे नेमकं? की कसा संबंध आला सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाच्या अंगाने मी विचारतोय, की काय नातं राहिलं तिथल्या लोकांशी, जनतेशी? खरं तर मी सिंदखेड राजाचा भूमिपुत्र हे सांगताना मला प्रचंड आनंद होतो, अभिमान वाटतो. कारण सिंदखेड राजाची भूमी ही पवित्र भूमी आहे. ज्या भूमीत राष्ट्रमाता जिजाऊनं जन्म घेतला, म्हणजे ज्या मातेनं हिंदवी स्वराज्य निर्माण करायचं स्वप्न उराशी बाळगून हिंदवी स्वराज्य देणारा सुपुत्र आपल्याला दिला, त्या मातेच्या जन्मभूमीत आपण जन्म घेतला. त्यामुळं आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो आणि त्या मातीशी एक आपली नाळ जोडलेली आहे. आपण त्या भागात जन्माला आलो, याचा आनंद आपल्याला जास्त आहे. त्यामुळं त्या परिसराशी, त्या मातीशी आणि त्या सिंदखेड राजा मतदारसंघाशी एक आपुलकीचं कौटुंबिक नातं त्या ठिकाणी निर्माण झालं. म्हणून फक्त आपण काही आमदार झालो म्हणूनच आपण त्या मतदारसंघाशी निगडीत राहतो की त्या मतदारसंघाशी जवळचं नातं तयार होतं, अशातला भाग नाही. परंतु त्या भागात जन्मलो हे काही कमी नाही आणि त्यामुळं ते नातं एक आई आणि लेकराचं जे नातं असतं ते नातं त्या मातीशी माझं. तुम्ही आता राज्यभरामध्ये काम करताय. प्रदेश प्रवक्ते म्हणून भाजपसाठी तुम्ही काम करताय. अर्थात आमदार जरी नसला तरी त्या भागातल्या अनेक प्रश्नांची तुम्हाला जाण असेल. काही प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही विशेष करून त्या तुमच्या मतदारसंघासाठी काही काम केलंय का? काय तिथले प्रश्न आहेत? मी सांगितलं की खडकपूर्णा धरणासंबंधित अनेक प्रश्न होते. त्यासाठी मी काम केलं. तिथल्या कारखान्याचा उल्लेख मी केला. कारखान्यासाठी अनेक आंदोलनं केली. हं. त्यामुळं तिथल्या भागातले जे सिंचनाचे असतील, हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे जे प्रश्न असतील हं. किंवा युवकांना रोजगार मिळण्याचा प्रश्न असेल, यासाठी बरेच आंदोलनं केले. एक वेळेस मी स्वतः युवकांना रोजगार मिळण्यासाठी एक आंदोलन केलं होतं देऊळगावराजा येथे, की स्वतः बूट पॉलिश करून, काम करून त्या ठिकाणी जे काही येणारं पैसे आहे, त्या पैशातून युवकांना रोजगार आपण मिळवून देऊ शकतो, अशा पद्धतीचा एक उपक्रम आम्ही हाती घेतला होता. फार मोठा नाही, पण एक चहाची टपरी, पानटपरी आपण टाकून देऊ शकतो, अशा पद्धतीचं ते आंदोलन होतं. आंदोलनात्मक एक उपक्रम होता. बरं. त्यामुळं अशा अनेक गोष्टी आहे, ज्या माझ्या ताकदीप्रमाणे, कुवतीप्रमाणे त्या मी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी केल्या. सिंदखेड राजाच्या संदर्भाने असू द्या किंवा महाराष्ट्राच्या ह्याने असू द्या, आम्ही तुमच्याबद्दल ज्यावेळेस माहिती घ्यायचा प्रयत्न करतो, तुम्ही ती ठाकरेंची शिवसेना असू द्या, नाहीतर मग एकनाथ शिंदेंची शिवसेना, ज्यावेळेस भाजप विरुद्ध शिवसेना असेल त्यावेळेस तुम्ही पुढे येऊन बोललेला आहात. तर काय नेमकं सगळं माहितीत सध्या आलबेल आहे का? विशेष करून शिवसेना आणि भाजप युतीच्या संदर्भाने? नाही, आत्ता काय होतं, की आता सध्याच्या ज्या काही नगरपरिषद, नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या, त्या अनुषंगानं हा प्रश्न जास्त चर्चेत आला किंवा खरंच महायुतीमध्ये आलबेल आहे का? परंतु मला एक वाटतं, की आता एकनाथजी शिंदेसाहेब असतील, अजितदादा पवार असतील आणि आमच्या पक्षाचे नेते सन्माननीय देवेंद्रजी असतील. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपला पक्ष मोठा झाला पाहिजे, आपला पक्ष राज्यात विस्तारला पाहिजे, आपला पक्ष प्रत्येक गावापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी प्रत्येक नेता काम करत असतो. मग त्या दृष्टिकोनातून प्रत्येकानं आपली ताकद जर दाखवली किंवा ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला, आपण त्यात काही फारसं वावगं वाटून घेण्याचं काही कारण नसतं. ते त्यांच्या पद्धतीत त्यांचा पक्ष वाढवतात, आम्ही आमच्या पद्धतीने आमचा पक्ष वाढवतो. शेवटी प्रत्येकाला आपला पक्ष वाढवणं हे प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी लक्षात पण ठेवावं लागतं. पक्ष वाढवताना कुठेतरी आता महाराष्ट्रात बहुमताच्या जवळ एकटी भाजपच असताना एकनाथ शिंदेची गरज भाजपसाठी संपलेली आहे का? असं काही वातावरण वाटतंय का? नाही, असं काही नसतं. राजकारणात कधीच कोणाची गरज संपत नाही आणि कधीच कोणाची गरज लागते अशातलाही काही भाग नाही.
सोयीनुसार वेळेनुसार सगळ्या गोष्टी घडत चालतात, परंतु गरज संपली असं आपल्याला म्हणता येणार नाही किंवा त्या पद्धतीचा विचार आम्ही करतही नाही. आता कुणाच्या मनात काय आहे, कोण काय कशा भावनेतून विचार करतो हे काही आपण ठरवू शकत नाही. परंतु आम्ही मात्र महायुती म्हणून सगळ्या पक्षांना सोबत घेऊन जायचं काम करतो. या राज्याचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा सगळ्यांना बरोबरीत घेऊन जायचं काम करतात. फक्त आता काही भागात जे झालं की महायुती म्हणून आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी एकमेकाच्या विरोधात लढलो. ते स्थानिक कार्यकर्त्यांची ही निवडणूक असते. त्यामुळे स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनावर तिथली निवडणूक ठरवल्या जाते. अनेक वेळेस अनेकांना वाटतं की आपला पक्ष स्वतंत्र लढला पाहिजे, मलाही संधी मिळाली पाहिजे. मग अशा भावनेतून स्थानिक कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर त्या ठिकाणी महायुतीतलेच राष्ट्रवादी अजितदादांचे असेल, शिंदेसाहेबांची शिवसेना असेल आणि भाजप असेल, ते वेगवेगळे एकमेकाच्या समोरासमोर लढले. परंतु गरज संपली म्हणून काही त्यांना बाजूला करण्याचा अशातला काही भाग नाही. आताही महायुती म्हणून आम्ही सोबत आहे. आपण परवाच बघितलं असेल, शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी, अजितदादा निवडणूक संपल्या संपल्या एका कार्यक्रमात आपल्याला सोबत दिसले. ते तात्विक वाद त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपुरते होते, नगर परिषदेपुरते होते. नंतर मात्र परत महायुतीचे नेते सगळे एकत्रितपणे या ठिकाणी काम करतात. मला शेतकऱ्याच्या अंगाने तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, की तुम्ही पण शेतकरी आंदोलनातून पुढे आलात. सुरुवातीच्या काळात शेतकऱ्यांसाठी तुम्ही लढा दिला. आता एक मध्ये बातमी आली, की केंद्रीय कृषी मंत्र्यांनी असं सांगितलं, की महाराष्ट्रात जी अतिवृष्टी झालेली होती, त्यामध्ये जे नुकसान झालं त्याचा अहवाल अद्यापही महाराष्ट्र सरकारने दिलेला नाही. तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुठेतरी राज्य सरकार गंभीर नाहीये, असं नाही का वाटत तुम्हाला? तुम्हाला सांगतो, म्हणजे मी दोन्ही प्रश्नाचं उत्तर देतो. सगळ्यात पहिले आत्तापर्यंत शेतकऱ्यांवर जे जे काही संकट, नैसर्गिक संकट आले आत्तापर्यंतच्या इतिहासात, हं. त्यात सगळ्यात जास्त भरीव मदत आत्ताच्या या सरकारनं सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी दिली. सगळ्यात जास्त भरीव मदत. जवळपास 32,000 कोटीची मदत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अतिवृष्टीच्या बदल्यात त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत दिली. आणि राहिला प्रश्न की जो काही अहवाल पाठवला नाही. आपण बघितलं असेल की केंद्रीय कृषी मंत्री हं. आदरणीय शिवराज सिंह चौहान यांनी त्या ठिकाणी लोकसभेत सांगितलं की राज्य शासनाने आमच्याकडे अहवाल पाठवला, तो आम्हाला प्राप्त झाला. त्या अहवालानुसारच आम्ही या ठिकाणी काम करतोय, या ठिकाणी राज्याला मदत देतोय. त्यामुळे त्यांनी असं कुठं सांगितलं नाही की राज्याने अहवाल पाठवलाच नाही म्हणून. हे काहीतरी वावड्या उठवल्या जातात आणि विरोधकाचं कामच असतं की काहीतरी आरोप करायचे, राज्य सरकारला दोषीच्या पिंजऱ्यात उभा करायचं, राज्य सरकार कसं शेतकरी विरोधी काम करतं अशा पद्धतीनं भासवायचं. परंतु राज्य सरकारनं योग्य वेळीच अहवाल त्या ठिकाणी पाठवला आणि त्या अहवालाच्या आधारावरच केंद्र सरकारचे सन्माननीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी त्या ठिकाणी राज्याला मदत करण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न केले. शेतकऱ्याच्या अंगानेच परत एकदा, की एक तर महायुती सत्तेत येण्याअगोदर महायुतीतल्या घटक पक्षांनी, भाजपने सुद्धा, की कर्जमुक्तीचं आश्वासन दिलेलं होतं आणि शेतकऱ्यांची पण, विरोधकांची तर ठीक आहे, एक वेळेस आपण समजू शकतो, राजकारणाचा भाग पण त्याला म्हणू शकतो, पण शेतकऱ्यांची सुद्धा असं मागणी होती की हीच ती योग्य वेळ आहे कर्जमुक्तीसाठी. मग सरकार का पुढे ढकलतंय? कर्जमुक्ती करायची नाहीये का सरकारला? आता या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी सांगितलं की आम्ही योग्य वेळी निश्चितपणे कर्जमुक्ती करणार आणि त्या दृष्टिकोनातून सरकारनं पावलंही उचलली. परंतु मी सांगितलं की मध्यंतरीच्या काळात निसर्गाची अवकाळ आपल्यावर आली, अतिवृष्टी झाली आणि निसर्गाचा प्रकोप हा काही सांगून येत नाही किंवा कुठलं शासन ते घडून आणत नाही. त्यामुळं अतिवृष्टीचे प्रचंड मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झालं. त्यावेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा तात्काळ मदत देणं गरजेचं होतं. त्यांच्या खात्यात काहीतरी पैसे जमा होणं गरजेचं होतं. आपण जर कर्जमुक्ती केली तर तो पैसा बँकेत जातो, शेतकऱ्याच्या खात्यात जात नाही. परंतु आपण ज्यावेळेस अतिवृष्टीचा मोबदल्यात आपण शेतकऱ्याला नुकसान भरपाई दिली, ती शेतकऱ्याच्या खात्यात गेली. ती देणं गरजेची होती आणि ती दिल्यामुळं कर्ज माफीसाठी थोडा वेळ लागतोय, परंतु योग्य वेळी सरकार त्या ठिकाणी 100% कर्जमुक्ती करणार आहे आणि तसं आश्वासन सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जनतेला दिलंय, शेतकऱ्यांना दिलंय. विनोदजी, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकंदरीत चाललेल्या आहेत. त्याविषयी आणखी आपण बोलणारच आहोत. अनेक प्रश्न आहेत निवडणूक आयोगाच्या संदर्भातले. पण मला विचारायचं आहे की आता दिसतं विरोधी पक्ष पण त्याच्यावर प्रश्न उपस्थित करतो आणि सगळीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा कुठल्याही निवडणुका म्हणजे पैशाचा प्रचंड वापर होताना दिसतो. तुम्ही सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकांना बऱ्याच वेळा सामोरे गेला आहेत. प्रचंड बहुमताने सुद्धा निवडून आलेले आहेत. लोकवर्गणीतून सुरुवातीच्या तुम्ही निवडणुका लढवलेल्या आहेत. तुमच्या बऱ्याचशा निवडणुका असं तुम्ही सांगितलेलं आहे बऱ्याच ठिकाणी.
आत्ताच्या काळामध्ये बिगर पैशाची निवडणूक एखाद्या कार्यकर्त्याला किंवा एखाद्या स्थानिक नेत्याला लढणं शक्य आहे का? तुम्हाला काय वाटतंय? बाकी राज्यात आता तुम्ही म्हणता तसं ठीक आहे, सर्वच म्हणजे पक्ष जे चर्चा करतात की पैशानंच निवडणूक होतात, हं. परंतु आत्ताच्या काळात सुद्धा बिना पैशाची निवडणूक होते. याचं मूर्तिमंत आणि उत्तम उदाहरण मी तुम्हाला देऊ शकतो. आत्ताच ज्या 2 तारखेला निवडणुका झाल्या हं. नगरपालिकेच्या, नगरपंचायतच्या, त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परतवाडा आणि चांदूर बाजार या 2 ठिकाणी मी पक्षातर्फे निवडणूक प्रभारी म्हणून काम करत होतो. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, की दोन्ही ठिकाणचे आमचे उमेदवार हं. हे अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले होते. म्हणजे आमच्या अचलपूर परतवाड्याच्या उमेदवार असतील रुपालीताई मातने बरं. आणि आमच्या चांदूर बाजारच्या ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असेल त्या कांताताई आईर. या दोन्ही नगराध्यक्षपदाचे उमेदवार अतिशय सर्वसामान्य. बरं. बरं, त्यातल्या त्यात आर्थिक परिस्थिती तर एकदम बिकट. बिकट, हं. सर्वसामान्य कुटुंबातले आणि सामाजिक जे काही गणित असतो, आता सध्या निवडणूक लढवायचं की जातीपातीचं गणित आपण बघतो किंवा बघितलं जातं की त्याच्या जातीचे मतं किती. जातीय समीकरण. जातीय समीकरणात सुद्धा न बसणारे दोन्ही उमेदवार. बरं. म्हणजे दोन्ही आता जवळपास अचलपूर परतवाड्यात मतदाराची संख्या 1 लाखात जवळपास आहे. म्हणजे 99,625 काहीतरी मतदान आहे तिथलं. हं, हं. आणि चांदूर बाजारची हे 33-34,000 मतदार संख्या आहे. हं. अशा मतदारसंख्येत दोघाही उमेदवाराचे मतं जातीचे हं, हं. एक फक्त 50-50, 60-60, 70-70 मतं असतील दोघांच्या जातीचे. म्हणजे अल्पसंख्याक गटात एकदम येतात. अल्पसंख्याक. अशा समाजातून असलेले दोन्ही उमेदवार ज्यांच्या जातीचा सहारा नाही, जातीचे मतं नाही आणि आर्थिक तर विषयच नाही. हं. यांची निवडणूक मी डोळ्यांनी बघितली की मी 13 दिवस त्या ठिकाणी मुक्कामी होतो. त्यांना लोकांनी लोकवर्गणी आत्ताच्या काळात या झालेल्या 2 तारखेच्या निवडणुकीला लोकांनी लोकवर्गणी दिली. आणि मी काही एक कॅमेऱ्यासमोर सांगायचं म्हणून सांगत नाही. कोणी जाऊन त्या ठिकाणी चौकशी करायची, तिथल्या कुठल्याही मतदाराला विचारायचं. सर्वसामान्य मतदारांनी ती निवडणूक हातात घेतली होती. लोकांनी त्यांना उमेदवाराला पैसे दिले आणि या काळात सुद्धा लोकवर्गणीतून निवडणूक होऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण ते 2 निवडणूक आहे. ते मी माझ्या डोळ्यांनी बघितल्या. म्हणून जर तुम्ही चांगलं काम केलं, जर तुम्ही लोकांमध्ये राहिले, लोकांमध्ये लोकांसारखे बनून जर तुम्ही लोकांमध्ये राहिले, लोकांच्या सुखदुःखात जर सतत त्या ठिकाणी काम करत राहिले, तर आत्ताच्या काळात सुद्धा बिना पैशा निवडणूक होऊ शकते आणि लोक तुम्हाला बिना पैशानं त्या ठिकाणी विजय करू शकतात. याचं उदाहरण हं. त्या ठिकाणी आपल्याला दिसलं. आता निकाल बाकी आहे, परंतु मी खात्रीने सांगतो निकालात ते आमच्या दोन्ही नगर परिषदेचे नगराध्यक्ष निवडून येतील, नगरसेवकही खालचे मोठ्या प्रमाणात निवडून येतील. परंतु लोकवर्गणीतून निवडणूक होऊ शकते आत्ताच्या काळात सुद्धा, याच्यावर माझा पुन्हा एकदा ठाम विश्वास बसला जे त्या 2 निवडणुकीच्या. तुमचा काय अनुभव होता वैयक्तिक, तुम्ही ज्यावेळेस निवडणुकीला जिल्हा परिषदेच्या सामोरं गेलता त्यावेळेचा? माझं जिल्हा परिषद आणि विधानसभा मी सगळ्या निवडणुका सुद्धा मला लोकांनी सहकार्यांनी मदत केली, त्यातूनच मी त्या ठिकाणी निवडणूक जिंकलो, म्हणजे कार्यकर्त्यांच्या मदतीतून. परंतु दुसरा एक वाईट अनुभव मला 2009च्या विधानसभेमध्ये आला. मी 2009ची विधानसभा जवळपास जिंकतो अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु सर्वसामान्य कुटुंबातून आपण निवडणूक लढत असताना त्याचा कसा फटका बसू शकतो याचं उदाहरण मी सांगतो की मी ते आयुष्यभर विसरणार नाही. जवळपास जिंकत असलेली निवडणूक मी त्या ठिकाणी हरली. कधी कधी तुम्ही सर्वसामान्य असल्याचा आणि तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी नसल्याचा फायदा सुद्धा उचलला जातो. त्या निवडणुकीत मी जिंकणारी निवडणूक फक्त एका अपप्रचारामुळे मी हरलो की याच्याजवळ पैसेच नाही, हा निवडणूक कशी लढतो. कधी कधी असाही फटका आपल्याला बसतो. आणि त्यावेळेस सगळ्या प्रस्थापित नेत्यांनी एक चर्चा घडून आणली मतदारसंघात की नाही याला कोणीतरी पैसे दिले म्हणून निवडणुकीला उभं केलं आणि त्या भरोश्यावर निवडणूक लढतो. अशा एका अपप्रचारामुळं मी ती निवडणूक हरलो. जर हा अपप्रचार होत नव्हता तर मी त्या ठिकाणी निवडणूक जिंकत होतो. परंतु माहीत नाही, जे लोक जीवापाड आपल्यावर प्रेम करतात ते लोक कधी कधी अशा अफवेवर विश्वास ठेवतात आणि आयुष्यभर सर्वसामान्यासाठी लढणाऱ्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या एका कार्यकर्त्याचं राजकीय आयुष्य त्या ठिकाणी बर्बाद करतात. मला ती खंत मरेपर्यंत डोक्यात राहणार आहे की मी निवडणूक हरल्याचं मला दुःख नाही, पण मी निवडणूक का हरलो, तर त्या एका खोट्या अपप्रचारामुळे निवडणूक हरलो, त्याचा फटका मला बसला. ती खंत मला आयुष्यभर त्या ठिकाणी राहणार. तुम्ही तुमच्या अंगाने पण सांगितलं आणि भाजपकडे पण त्याच अंगाने पार्टी विथ डिफरन्स म्हणून बघितलं जातं. अशी ती भाजप घराणेशाहीला विरोध करणारी, तुम्ही सांगता की तुम्ही सुद्धा सामान्य कुटुंबातून आलात आणि ती घराणेशाहीला विरोध करणारी, पार्टी विथ डिफरन्स असणारी, भ्रष्टाचारी नेत्यांना विरोध करणारी, भ्रष्टाचाराला विरोध करणारी भाजप, आता ती भाजप राहिली नाही असं तुम्हाला वाटतं का? भाजपाची विचारधारा कधी बदलत नाही.
या देशात जेवढ्या काही राजकीय पक्ष, राजकीय पार्ट्या असतील, अनेकांचे विचार बदलतात, परंतु भारतीय जनता पार्टी ही विचारासाठी लढणारी पार्टी आहे, विचार घेऊन काम करणारी पार्टी आहे. त्यामुळं बिराणेशाही आपण जे म्हणतो तसं भाजपमध्ये काही नाही. हां, निवडून येण्याला मेरिटवर आपण प्राधान्य देतो. त्यात एखाद्याचा घरातला जर कोणी सदस्य त्या ठिकाणी मेरिट बेसवर बसत असेल, त्याला आपण तिकीट देतो, त्याला आपण घराणेशाही म्हणता येणार नाही. पण जिथं बसतच नाही, बळजबरीनं लादल्या जातो, त्याला आपण घराणेशाही म्हणू शकतो. जसं आपण की या देशात बघतोय की गांधी परिवाराचे युवराज राहुलजी गांधी हे मला नाही वाटत राजकीय समीकरणात कुठं बसतात, परंतु बळजबरीनं या देशावर त्यांचं नेतृत्व लादलं जातं ते बसत नसताना, त्याला घराणेशाही निश्चित आपण म्हणू शकतो. आणि घराणेशाहीचं उदाहरण जर द्यायचं तर ते काँग्रेस असू शकते, ती राहुल गांधीच्या रूपातून आपल्याला या ठिकाणी दिसते. निवडणुकीच्या संदर्भाने तुम्ही बोललात, आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालल्या आहेत. तर निवडणूक आयोगावर आत्तापर्यंत फक्त विरोधी पक्ष टीका करत होता, पण आता खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक प्रकारे नाराजी व्यक्त केली किंवा टीकाच केली. तुमचं काय म्हणणं आहे निवडणूक आयोगाच्या या भोंगळ कारभाराबद्दल? या ठिकाणी आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या विषयावर भाष्य केलं आहे, आणि ते खरं आहे की निवडणूक आयोगानं अशा पद्धतीचं, मी पण आता एवढ्या वर्षाच्या कालखंडात बघितलं की कधीच अशा पद्धतीची निवडणूक बघितली नाही, की ऐन 2-3 दिवस मतदान बाकी राहिलं असताना अचानकपणे निवडणूक रद्द होते. हे मलाही जवळपास आता 30 वर्ष राजकारणात होतं. त्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत मी पहिल्यांदा असं बघितलं की अचानक निवडणूक रद्द होते. म्हणजे त्या उमेदवाराचा विचार निवडणूक आयोगानं केला नाही, तिथं काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा विचार केला नाही, की ते एवढ्या दिवसात निवडणुकीला सामोरे गेले, त्यांनी सगळी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण केली, ते प्रचारासाठी झटले, लोकांपर्यंत पोहोचले. निवडणूक आयोगानं बंधन घालून दिलेलं जी काही खर्चाची मर्यादा असते त्याच्यात खर्च करून काही निवडणुकीचे उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक लढले, म्हणजे त्यांनी निवडणूक आयोगाच्या बंधनात खर्च केला. मग जर ते उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातील असेल तर त्यांचा काही ना काही पैसा त्या ठिकाणी खर्च झाला, मग त्यांचा पैसाही वाया गेला, वेळही वाया गेली, आणि ती परिस्थितीही वाया गेली. शेवटी आपण म्हणतो की एकदा वेळ निघून गेली, परत येत नाही, ती वेळही वाया गेली. अशा वेळेस त्या कार्यकर्त्यांवर, त्या निवडणूक लढणाऱ्यावर एक प्रकारचा अन्याय निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी केला असं म्हणता येईल. त्यामुळं निवडणूक आयोगाचं इथं चुकलंच, हे तर कोणीही मान्य करेल. पण सोशल मीडियामध्ये जी आता चर्चा आहे किंवा विरोधी पक्ष पण एका अंगाने टीका करायला सुरुवात करतोय की या निवडणुका पुढे ढकलण्यामागे परत एकदा कुठेतरी भाजपच कारणीभूत आहे, याविषयी तुमचं काय मत आहे? नाही, भारतीय जनता पार्टी तर निवडणुका घ्या म्हणून सांगते. आत्ताच आपण सांगितलं की देवेंद्रजींनीच टीका केली की हे योग्य नाही, आम्हीच टीका करतो की हे चुकीचं आहे, त्यामुळे आम्ही पुढे ढकलण्याचा प्रश्न येत नाही. आम्हाला तर निवडणुका पाहिजे होत्या, उलट कार्यकर्त्यांचा आग्रह होता निवडणुका झाल्या पाहिजे, जनतेचा आग्रह होता, त्यामुळे आम्ही म्हणत होतो निवडणुका योग्य वेळी झाल्या पाहिजे. जे पूर्वी ज्या काही निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पुढे ढकलल्या होत्या, तर त्या कोर्टामध्ये जी काही ओबीसीच्या याच्यावर मुद्द्यावर जी काही याचिका प्रलंबित होती, त्या याचिकेच्या आधारावर ती निवडणूक पुढे ढकलली गेली, ती काय आम्ही ढकलली नव्हती. आणि निवडणूक आयोगाच्या पद्धतीनं काम करतं, सरकारच्या पद्धतीनं काम करतं. शेवटी निवडणूक कधी आणि कुठल्या वेळेत घ्यायचा हे निवडणूक आयोगाचा प्रश्न आहे, ते काही शासन ठरवत नाही, ते निवडणूक आयोग ठरवतो. तुम्ही स्वतः बुलढाण्यातून येत आहेत आणि आता एक बातम्यांमध्ये चर्चेत असलेला विषय हा होता की बुलढाणा नगर परिषदेची निवडणूक पार पडली आणि बोगस मतदाराला कुठंतरी पळवून जाण्यासाठी तुमच्याच महायुतीतला घटक पक्ष असणाऱ्या शिवसेनेच्या एका आमदार पुत्राने मदत केली आणि त्यांच्यावर पोलिसांनी सुद्धा गुन्हा दाखल केलाय. काय ह्या प्रकरणाकडे कसं बघता तुम्ही? आता मी सांगितलं की मी निवडणुकीच्या काळात मी अमरावतीच्या त्या ठिकाणी अचलपूर आणि परतवाडा, चांदूर बाजार त्या ठिकाणी होतो. परंतु जसं तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून बघितलं तसं मी बघितलं. बुलढाण्यात बोगस मतदानाच्या बऱ्याच घटना घडल्याच्या सोशल मीडियात आपण बघितल्या, आणि त्याच्यावर अनेक आरोप प्रत्यारोप सुद्धा झाले. तर असं एखाद्या ठिकाणी ही घटना घडणं योग्य नाही. शेवटी निवडणूक ही लोकशाही पद्धतीनं त्या ठिकाणी लढल्या गेली पाहिजे, आणि लोकशाही पद्धतीनंच त्या ठिकाणी निवडणूक संपन्न झाली पाहिजे. आणि खरा लोकांच्या मतातून, लोकांच्या इच्छेनं आणि लोकांनी ठरवूनच त्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी हा निवडून आला पाहिजे. त्या निवडणुकीला कुठलाही गालबोट लागता कामा नये, किंवा प्रचार किंवा त्यातला दुरुपयोग, निवडणुकीत चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी मतदान करणं, अशा गोष्टी घडता कामा नये, या विचाराचा मी कार्यकर्ता आहे. शेवटी तुमचा तो मित्रपक्ष आहे आणि भाजपचे कार्यकर्ते म्हणून किंवा नेते म्हणून सुद्धा तुम्ही याच्याकडे कसं बघताय? यासोबत काही पक्षाकडे मागणी करता की शेवटी हे जे डॅमेज होईल महायुतीला, तर त्याचा तोटा शेवटी भाजपला सुद्धा होणार आहे. तर काय सांगितलं गेलं नेत्यांना किंवा वरिष्ठ नेतृत्वाला ह्या संदर्भात?
त्यांचा पक्ष वेगळा आहे, आमचा पक्ष वेगळा आहे. जरी महायुती म्हणून आम्ही एकत्रित लढत असलो, परंतु त्यांच्या पक्षाचे नेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब यांनी त्यांच्या जे काही आमदार असतील, जे काही नेते असतील, ज्यांच्यामुळं त्यांचा पक्ष डॅमेज होतोय आणि महायुतीला फटका बसतोय, अशा वेळेस त्यांनी त्यांच्या आमदारांना, त्यांच्या नेत्याला त्या ठिकाणी समज दिली आणि आपापल्या पक्षाचा नेता, आपापल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधीला असेल, आपापल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला, पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतीनं समज देत असतो. आत्ताच आपण भाजपच्या संदर्भात पण बोललो. आम्ही बऱ्याचदा कट्ट्यावर आलेल्या राजकीय नेता असेल विशेष करून, तर त्याला हा प्रश्न हमखास विचारतो की तुमचा पक्ष, आता भाजपच्या संदर्भाने तुम्हाला प्रश्न आहे की लोकांनी भाजप का निवडावी? सत्तेत असणं एक वेगळी गोष्ट असते. सत्तेत आता एकनाथ शिंदे पण आहेत, अजितदादा तर म्हणतायत तिजोरीच्या चाव्याच आमच्याकडे आहेत. भाजपला का निवडावी? मी सांगितलं तुम्हाला की भारतीय जनता पार्टीचं एक तत्व आहे, प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि नंतर मी, म्हणजे स्वतः. अशा पद्धतीच्या विचारधाराची ही पार्टी आहे आणि म्हणून आम्ही राष्ट्राला प्राधान्य देणारा अशा पद्धतीचा पक्ष भारतीय जनता पार्टी आहे. मग राष्ट्रामध्ये सगळ्या जनतेचं हित आलं, राष्ट्राचं हित आलं, अशा पद्धतीचा काम करणारा पक्ष असल्यामुळं आणि विकासाभिमुख नेतृत्व भारतीय जनता पार्टीमध्ये आपण बघितलं असेल की देशामध्ये सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतात. जगामध्ये देशाची मान उंचावत आहेत, अशा पद्धतीचं काम ते त्या ठिकाणी करतायत आणि या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते आणि या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे सुद्धा राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी राज्यात करतायत. प्रत्येक सर्वसामान्य घटकाला, प्रत्येक या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम ते या ठिकाणी करतायत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी जर अशा पद्धतीनं काम देशात आणि राज्यात करत असेल, तर लोकांनी भारतीय जनता पार्टीलाच निवडलं पाहिजे आणि त्यामुळेच लोक भारतीय जनता पार्टीलाच त्या ठिकाणी. आता हा माझा प्रश्न होता तो मतदारांच्या अंगाने होता की भाजप का निवडेल. माझा कार्यकर्त्यांच्या अंगाने प्रश्न आहे की भाजप मागच्या 3 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जवळपास 100च्या पुढे तर आहेच, पण 2 वेळा तर बहुमताच्या अगदी जवळ आहे. अशामध्ये ज्यावेळेस युत्या दुसऱ्या तुमच्या मित्रपक्षासोबत, घटक पक्षासोबत महायुतीतल्या केल्या जातात, त्यावेळेस इतर मतदारसंघामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यावर जिथं विधानसभेचं तिकीट भाजपला मिळालं नाही, त्यावेळेस मुद्दाम ते लादलं जात आहे असं नाही का वाटत? मी कार्यकर्त्यांच्या अंगाने तुम्हाला विचारतोय प्रश्न. भारतीय जनता पार्टीत कसं आहे की कार्यकर्ता हा, मी सांगितलं ना की प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी, नंतर स्वतः, अशा पद्धतीच्या विचारधारेचा असतो. आता बाकीचं कशाला माझ्याच मतदारसंघात झालं ना, सिंदखेड राज्यात मी इच्छुक होतो, पण त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षाला तिकीट गेलं महायुतीतल्या. पण मी नाराज व्हायचा प्रश्नच नाही ना. शेवटी पक्षाला जे वाटतं, पक्षाला वाटतं ते योग्यच वाटतं, पक्षाची भूमिका योग्यच असते, अशा पद्धतीनं मानून आम्ही पुढे जात असतो. पण पक्षाला वाटलं की ती जागा त्यांनी लढली पाहिजे, महायुतीत तसं ठरलं, तशी परिस्थिती निर्माण झाली असेल किंवा महायुतीची एक त्या काळची परिस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. कधी कधी इच्छा नसताना एखादी जागा आपल्याला दुसऱ्या पक्षाला सोडावं लागते. पक्ष नेतृत्वाचंही त्या ठिकाणी इच्छा असते की ती आपल्याला सुटली पाहिजे, परिस्थितीनुसार त्यांना ती सोडावं लागते, त्यांनाही दुःख असतं. परंतु आपण ते सगळ्या गोष्टी समजून पुढे चाललं पाहिजे. पक्ष काय भूमिका घेईल त्या भूमिकेशी आपण एकरूप होऊन त्यांच्या पाठीशी त्या ठिकाणी राहिलं म्हणजे पाहिजे. पक्ष विस्ताराचं धोरण आता सगळ्याच पक्षांनी अवलंबलंय. मग ते महायुतीतले तुमचे घटक पक्ष इतर असू द्या आणि भाजपने पण असू द्या, की जोरदार इनकमिंग सुरू झालेली आहे. तुम्हाला नाही का वाटत की पुढे जाऊन याचा फुगा वगैरे जर फुटला आणि कार्यकर्त्याला प्रेस करत गृहीत धरणं हे चुकीचं होणार नाही ना? या भविष्यात याचा तोटा तर होणार नाही ना भाजपला? नाही, आता ज्या ज्या ठिकाणी पक्षाला वाढीसाठी लोक घ्यावं लागतात, त्या त्या ठिकाणी आपण घेतो आणि तिथल्या स्थानिक कार्यकर्त्याची इच्छा असते की आम्ही या ठिकाणी वर्षानुवर्ष काम करतो, पण इथं आपली ताकद थोडी कमी, अजून वाढली पाहिजे. त्यासाठी या भागातले काही लोक जे वेगळ्या विचारधारेत होते पण ते आता आपल्याकडे येण्यासाठी इच्छुक आहे, त्यांना जर आपण घेतलं, आपली ताकद अजून वाढेल, असं तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यालाही वाटतं. शेवटी पक्ष एखाद्या भागात एखादा नेता ज्यावेळेस पक्षात घ्यायचा असतो, त्यावेळेस पक्ष स्थानिक कार्यकर्त्याला प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी विचारत असतो की काय केलं पाहिजे. भारतीय जनता पार्टीत असं होत नाही की डायरेक्ट वरून लादायचं की त्या ठिकाणचा नेता आपण घेतोय आणि त्या स्थानिक कार्यकर्त्याला विचारायचं नाही. स्थानिक कार्यकर्त्याला विचारात घेऊनच ही सगळी प्रक्रिया घडत असते आणि त्यांच्या म्हणण्यानुसारच, त्यांच्या सोयीनुसारच आपण हे सगळ्या प्रक्रिया त्या ठिकाणी घडून आणतो. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते काही नाराज व्हायचा किंवा त्यांना त्याचं काही अडचण वाटायचं काही कारण नाही. राज्याच्या राजकारणाच्या संदर्भात आपण बोलतोय. मागच्या 15 वर्षात जवळपास 11 वर्ष तरी गृहमंत्रीपद, मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांकडे राहिलेले, बराच काळ राहिलेले. आता कारण की बहुमत आहे, मोठा आकडा आहे आणि 2029 पर्यंत विधानसभेमध्ये तरी काही धोका नाहीये.
तर अशा काळात देवेंद्र फडणवीसांकडे विशेष करून बघताना पुढचा पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून बघितलं जातंय. बरेच जण त्याबद्दल बोलताय. मीडियामध्ये पण त्याबद्दल बोललं जातंय. तुम्हाला काय वाटतंय? एक कार्यकर्ता म्हणून भाजपचा महाराष्ट्रातला कार्यकर्ता म्हणून तुम्ही याच्याकडे कसं बघताय? आता एक महाराष्ट्रातला व्यक्ती म्हणून व्यक्तिगत जर माझं मत विचारलं, तर या राज्यातला एखादा व्यक्ती पंतप्रधान व्हावा असं कुणाला वाटणार नाही. आणि त्यातल्या त्यात माझ्या पक्षाचा माझा नेता जर देशाचा पंतप्रधान होत असेल, तर असं कुणाला वाटणार नाही. त्याचा आनंद तर मला 100% या ठिकाणी राहील. आणि ती भावना तर प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला, की आपला नेता त्या ठिकाणी देशाचा पंतप्रधान झाला पाहिजे. परंतु शेवटी भारतीय जनता पार्टीत आमची जी काही वरिष्ठ मंडळी असते ती त्या ठिकाणी ठरवत असते, की कुणाला पंतप्रधान करायचं, कुणाला मुख्यमंत्री करायचं. परंतु आमच्या दृष्टिकोनातून या राज्याचं भाग्य राहील, की देवेंद्रजी जर पंतप्रधान झाले, तर ते देशासाठी आणि या राज्यासाठी एक आनंदाची गोष्ट राहील. देवेंद्र फडणवीस कायम ह्या गोष्टीला डिनाय जरी करत आले असले, तुम्हाला वैयक्तिक लेवलला वाटतं का, की भविष्यात 2029 नंतर देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान पदासाठी एक प्रमुख दावेदार राहतील भारतीय जनता पक्षाकडून? ते आता मी सांगितलं, की पार्टी ठरवेल, पण वैयक्तिकरित्या मला विचारलं तर मला वाटेल, की ते पंतप्रधान झाले पाहिजे. ही माझी वैयक्तिक इच्छा राहील. फडणवीसांबद्दलच आपण बोलतोय आणि त्याच अंगाने आता विधानसभेनंतर एक प्रत्येक दुसऱ्या दिवशी माध्यमांमध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या संघर्षाची चर्चा आहे. मगाशी पण तुम्ही की सगळं आलबेलं हे सांगतायत, ते पण सांगतायत. पण कुठलाही राजकीय विश्लेषक ह्या संघर्षाला नाकारत नाहीये. हा संघर्ष पुढे जाऊन वाढेल का? काय नेमकं तुमचं याच्यावर मत आहे? आणि शिंदे भाजपला नंतरच्या काळामध्ये एक मोठा धोका म्हणून तुम्हाला दिसतायत का? नाही, असं आम्हाला काही वाटत नाही आणि आम्ही तशा भावनेतून कधी कुणाकडे बघत नाही. सांगितलं, की महायुतीतला एक प्रमुख घटक पक्ष आहे आणि देशातला एन-डी-एतला सुद्धा एक प्रमुख घटक पक्ष आहे. त्यामुळं राज्यात आणि देशात आम्ही एकत्रितरित्या काम करतोय. भविष्यातही अशाच पद्धतीने एकत्रितरित्या आम्ही सोबत राहू. अशा पद्धतीचीच भावना आमच्यामध्ये आणि त्यांच्या मनामध्ये मलाही वाटतं, की त्यांच्या मनामध्ये हीच भावना राहील. आणि त्यांनाही माहीत आहे, की अशा पद्धतीनंच आपण सोबत गेलो, तर आपण ज्या भागात काम करतो त्या भागातल्या लोकांचा विकास आपण करू शकतो. या भावनेतून तेही भारतीय जनता पार्टी सोबतच राहतील आणि आम्ही त्यांना सोबतच या ठिकाणी ठेवू. पण मित्र पक्षांच्या संदर्भाने तुम्ही ज्यावेळेस सांगताय, भाजपवर आरोप पण होतो तसा, की मित्र पक्षाला संपवण्याचं काम भाजप करतं. उद्धव ठाकरे सुद्धा एकेकाळी भाजपचे मित्र पक्ष म्हणून राहिलेले आहेत, परंतु आज प्रमुख विरोधक म्हणून त्यांच्याकडे भाजपचं पाहिलं जातंय महाराष्ट्रात. तर हेच एकनाथ शिंदेच्या संदर्भात होऊ शकतं असं का? ह्याला ना करायला काय नेमका आधार काय? त्यासाठी मी एक गोष्ट सांगेल, की जी चूक उद्धव ठाकरेंनी केली, ती चूक मला नाही वाटत एकनाथ शिंदे करतील म्हणून. उद्धव ठाकरेंना आम्ही नाही सोडलं. भारतीय जनता पार्टीने सोडलं नाही. उद्धव ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला सोडलं आणि म्हणून आज त्यांची ती परिस्थिती आहे. शेवटी लोकं महायुती म्हणून आमच्या बाजूने होते. लोकांनी महायुती म्हणून त्यावेळेस आम्हाला कौल दिला होता. परंतु त्यांनी महायुती म्हणून दिलेला कौल मान्य न करता त्यांनी महाविकास आघाडीसोबत जाणं पसंत केलं. स्वतःला मुख्यमंत्री करून घेण्यात धन्यता मानली आणि त्यामुळं त्यांचा पक्ष आज संपल्यात जमा आहे. ती चूक मला नाही वाटत, की एकनाथ शिंदे करतील म्हणून. विचारधारेच्या अंगाने आणि राजकीय समीकरणाने सुद्धा एक वेळेस एकनाथ शिंदे किंवा शिवसेना भाजप सोबत येणं हे म्हणजे काय एवढं काय अवघड नव्हतं लोकांना मानायला पण. पण अजित पवार किंवा राष्ट्रवादी भाजप सोबत येणं ही 2022 पासच्या नंतर म्हणा किंवा कधी पण ही जडच गोष्ट आहे विचारधारेच्या अंगाने काय कायम विरोधात राहणाऱ्या पक्षांसाठी. कशा अंगाने बघता की भविष्यात सुद्धा अजित पवार महायुतीत राहतील का फक्त आत्ताशी केलेली ही तडजोड आहे? आता मी सांगितलं, की तत्कालीन परिस्थितीत काही गोष्टी कराव्या लागतात आणि त्या दृष्टिकोनातून झालेली ती गोष्ट आहे. त्यामुळं त्याच्यावर फारसं मी भाष्य करणार नाही. परंतु त्या परिस्थितीनुसार ते करणं योग्य होतं आणि तशामुळं पक्षाला तो निर्णय घ्यावा लागला आणि त्यांना सोबत घ्यावं लागलं आणि तेही सोबत आले. कोणी सोबत येत असेल तर आपण सोबत घेतलं पाहिजे. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आम्ही एकत्रित पुढे गेलो. मी मगाशी पण तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. बोलता-बोलता म्हटलं होतं, की 2014 पासून बराच काळ देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री राहिलेले आहेत आणि कायदा सुव्यवस्थेबद्दल मागच्या काही वर्षभरात तर अ, महाराष्ट्रामध्ये आज आपण पुण्यामध्ये बसून ही चर्चा करतोय. तर पुण्यामध्ये सुद्धा गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय. राज्यभरात ठिकठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार झालेला आहे. बऱ्याचशा मोठ्या घटना घडलेल्या आहेत. कुठेतरी देवेंद्र फडणवीस एक गृहमंत्री म्हणून कमी पडतायत का राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री असायला नको असा जो सूर येतोय बऱ्याच ठिकाणाहून, तुम्हाला वाटतं का तसं असलं पाहिजे? काय तुमचं ह्याच्यावर मत आहे? पक्ष म्हणून सुद्धा आणि वैयक्तिक प्रवक्ते म्हणून सुद्धा? आपण बघितलं, की देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि गृहमंत्री म्हणून दोन्ही रित्या अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत.
राहिला प्रश्न गुन्हेगारी वृत्ती, ही काही कायद्याच्या धाकानंच कमी होती अशातला भाग नाही. कायदा त्यावर नियंत्रण ठेवतो, सरकार नियंत्रण ठेवतं हे तितकंच खरं आहे. परंतु गुन्हेगारी कमी होणं ही मानसिकदृष्ट्या लोकांच्या मनातून कमी झाली पाहिजे. लोकांचा विचार बदलला पाहिजे. तो बदलणं गरजेचं आहे. परंतु कायदा कायद्याच्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं काम करतो. जिथं कुठं असा प्रसंग घडतो, आपण बघत असाल की शासन म्हणून, गृहमंत्री म्हणून आणि गृह विभाग म्हणून त्या ठिकाणी तात्काळ कारवाई केल्या जाते. त्या गुन्हेगाराचा योग्य बंदोबस्त केला जातो. त्याला अद्दल घडवल्या जाते. अशा पद्धतीचं काम या ठिकाणी गृह खातं करतंय. त्यामुळे गृह खात्याला या ठिकाणी दोष देता येत नाही. मी सांगितलं की ती वृत्ती बदलली पाहिजे, की आपण काय जगताना कसं जगलं पाहिजे, कसं नाही, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, ही चौकट माणूस म्हणून माणसाने स्वतःला घालून दिली पाहिजे. ती जोपर्यंत प्रवृत्ती बदलत नाही तोपर्यंत आपण ह्या घटना रोखू शकत नाही. शासन म्हणून आपण त्या ठिकाणी काम करणार, परंतु लोकांची प्रवृत्ती बदलणं गरजेचं आहे. भाजपच्या अंगाने परत एकदा मला जातीय समीकरणांच्या हिशोबाने तुमच्याशी चर्चा करायची आहे. तर ओबीसी हा कोर वोटर आहे म्हटलं जातं भाजपचा. थोडंसं कॉम्प्रोमाइज केलंय का भाजपने सध्याच्या काळात? देवेंद्र फडणवीस तर एकदा ऑन रेकॉर्ड बोलले होते की ओबीसी आमचा कोर वोटर आहे. परंतु आता मराठा आरक्षणाची जी मागणी असेल आणि राज्यभरातून जो आवाज बुलंद होतोय त्यासाठीचा, तर त्यावेळेस भाजपने, देवेंद्र फडणवीसांनी या मुद्द्यावर कुठंतरी कॉम्प्रोमाइज केलंय का ओबीसी आरक्षणासाठी? तुम्हाला काय वाटतं? देवेंद्रजींनी वारंवार सांगितलं की ओबीसी हा आमचा प्रमुख मतदार आहे आणि ते आहे, भारतीय जनता पार्टीचा आहे. परंतु असं नाही की म्हणजे ओबीसी भारतीय जनता पार्टीचा मतदार येऊन इतर मराठा समाज असतील, इतर समाज असेल, भाजपचा वोटर नाही असं नाही म्हणता येत. भारतीय जनता पार्टी वाढवण्यासाठी, या राज्यात रुजवण्यासाठी, मोठी करण्यासाठी सगळ्याच जाती धर्माच्या लोकांनी त्या ठिकाणी मदत केली, सहकार्य केलेलं आहे. आणि राहिला प्रश्न देवेंद्रजींचा की देवेंद्रजींनी या ठिकाणी एक मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना एक पालक म्हणून राज्याचा सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना समान न्याय द्यावा लागतो. त्या अगोदर ठीक आहे एखाद्या वेळेस बोलणं करणं, परंतु ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते या ठिकाणी काम बघतात त्यांना सगळ्यांना सोबत घ्यावं लागतं. आणि जसं ओबीसीसाठी त्यांनी काम केलं तसं मराठा आरक्षणासाठी सुद्धा त्यांनी काम केलंय. या राज्यात ते एकमेव मुख्यमंत्री की त्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यायचं काम केलं. आत्तापर्यंत मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले, परंतु ते आरक्षण देऊ शकले नाही. ते आरक्षण या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या ठिकाणी मराठा समाजाला दिलं. त्यामुळे मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, सगळ्या जाती धर्मांना पुढं घेऊन जायचं काम जर कोणी करत असेल तर ते या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब करतायत. त्यामुळं जातीपातीचा विषयच या ठिकाणी तसा आपल्याला म्हणता येणार नाही. राजकारणात पाहायला गेलं तर बरेचसे गणितं काम करत असतात. आपण जाती अंगाने पण बोललो. भाजप हिंदुत्वाचा नारा तर देतच. आता कारण की येणाऱ्या सगळ्यात मोठी निवडणूक ही मुंबई महानगरपालिकेची असणार आहेत. 2 ठाकरे बंधू तिथं सोबत येत आहेत. त्या राजकारणाविषयी मी तुमच्याशी बोलणारच आहो. पुढचा प्रश्न मी त्याबद्दलच विचारणार आहे. पण त्या अगोदर तुमचा पण याआधी सुरुवातीच्या काळात राजसाहेब ठाकरेंशी संबंध आला का? काय अनुभव होता? त्याबद्दल ऐकायला थोडं आवडेल आम्हाला. मी विद्यार्थी संघटनेपासून त्यांच्यासोबत काम करत होतो. दरम्यानच्या काळात मनसेमध्ये त्या ठिकाणी काम केलं. व्यक्ती म्हणून राजसाहेब एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. त्यांच्यासोबत काम करण्याचा अनुभवही चांगला होता. परंतु आता राहिला प्रश्न मुंबई महानगरपालिकेचा. मला नाही वाटत की 2 ठाकरे एकत्र आल्यावर फारसा काही परिणाम आम्हाला त्या ठिकाणी होईल. कारण आज दोन्ही ठाकरे ज्या पद्धतीनं काम करतायत ते मुंबईकरांना, मुंबईतल्या जनतेला, मुंबईच्या मतदारांना त्या ठिकाणी आवडत नाही. ते फक्त स्वार्थीपणाचं राजकारण त्या ठिकाणी करतायत आणि तशा पद्धतीचं राजकारण मुंबईकर कधीच सहन करत नाही आणि करणारही नाही. मुंबईकर हे विकासाचं राजकारण त्या ठिकाणी बघतायत. विकासाच्या राजकारणातूनच ते त्या ठिकाणी पक्षांना स्वीकारतायत आणि म्हणून भारतीय जनता पार्टी आणि महायुती आम्ही विकासाचं राजकारण मुंबईकरांना दाखवतोय. त्यामुळं मुंबईकर हे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधूंना नाकारून महायुतीच्या पाठीमागे त्या ठिकाणी उभा राहिलेले आपल्याला दिसतं. मुंबई महानगरपालिकेत मराठीचा मुद्दा कुठं जरी चालत नसला, म्हणजे मी एक उदाहरण तुम्हाला थोडंसं वेळ घेऊन देतो, की विधानसभेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 20च जागा आल्या. खूप कमी स्कोर राहिला त्या मानाने आमदारांचा. पण त्यातल्या 10 जागा हे मुंबई महानगरपालिका आणि त्याच्या अवतीभोवतीच्या क्षेत्रात आल्या. तर तिथं ती स्ट्रॉंग पॉवर ठाकरेंची दिसली विधानसभेत सुद्धा, इतर जागी दिसली नसली तरी. त्यामुळे मराठीचा मुद्दा कुठेतरी भाजपला जड जाईल का? आणि थोडंसं कमीपणा घेतंय का भाजप मराठीच्या मुद्द्यावर, मागं सरकतंय का? भारतीय जनता पार्टीमध्ये राज्यातले जे काही नेते
नेतृत्व करणारे असतील, कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, जे या राज्यात काम करतात, ते मराठी नाही का? आज मी या ठिकाणी काम करतोय भारतीय जनता, मी मराठी नाही का? मग भारतीय जनता पार्टीत मराठी नाही असं कोणी सांगितलं? भारतीय जनता पार्टीतले सगळे राज्यातले काम करणारे मराठीचे. ते काय गुजरातहून, काही कर्नाटकाहून, तामिळनाडूहून आणलेले लोक नाही. हे असं नाही होत की राज्यातले उपमुख्यमंत्री काहीतरी कर्नाटकचे, राज्यातला एखादा पक्षाचा अध्यक्ष काहीतरी गुजरातचा आहे, राज्यातला एखादा पक्षाचा पदाधिकारी तेलंगणाचा आहे, असं तर काही नाही. मग राज्यातले काम करणारे लोक याच राज्यातले, याच भूमीतले आणि मराठीचे. त्यामुळं आम्ही मराठीसोबत नाही असं कोणी सांगितलं? त्यामुळं मराठी मतदारावर काही फक्त ठाकरेंची मालकी नाही, त्यांची मक्तेदारी नाही. भारतीय जनता पार्टीसुद्धा या ठिकाणी मराठी मतदारांना प्राधान्य देतं. त्याचसोबत इतरांनाही सुद्धा आम्ही नाकारत नाही. त्यांनाही त्यांच्या पद्धतीनं जगण्याचा या ठिकाणी अधिकार आहे. त्यांनाही त्यांचा हक्क आम्ही मिळवून देतो. त्यामुळे सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो. आणि आपण जे सांगितलं की उद्धव ठाकरेंच्या पक्षांना मुंबईमध्ये जास्त जागा मिळाली. लोकसभेचं जर प्रमाण बघितलं, त्या तुलनेत विधानसभेला जागा कमी झाल्या आणि विधानसभेनंतर आता तुम्हाला महानगरपालिकेत दिसेल ते संपलेला असेल पक्ष. लोकसभेच्या वेळेस लोकांना कळलं नाही की ठाकरे बंधूचे विचार काय आहे, त्यांची रणनीती काय, त्यांची नियत काय. त्यांची नियत ज्यावेळेस लोकांना कळेल त्यावेळेस विधानसभेत फटका बसला. आता तर पूर्ण लोक त्यांना ओळखून चुकले. त्यामुळं महानगरपालिकेत तर त्यांचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार. महानगरपालिकेच्या अंगानेच परत एकदा विचारेल मी, की तुम्ही तर पूर्ण महाराष्ट्राच्या अंगाने उत्तर दिलं की आम्ही मराठी नाही आहेत का? पण मुंबईचा स्पेसिफिक ज्यावेळेस विचार करायला जातो त्यावेळेस तिथं मराठी मताचा टक्का आता कुठेतरी कमी पडलाय ना. अमराठी मतदार आहे तो भाजपकडे जास्त वळलेला दिसतो आणि त्यामुळे कुठंतरी एक आकडामध्ये समोर आला की जे पदाधिकारी आहेत मुंबईमधले त्यामध्ये जास्त प्रमाण हे अमराठी पदाधिकाऱ्यांचं भाजपच्या पाहायला मिळालं. याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? मी आता सांगतो की या राज्याचे एक नेते देशाचे महामंत्री म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम करत आहेत. आता आपण बघितलं असेल गुजरातची बिहारची निवडणूक झाली. बिहारच्या निवडणुकीचे प्रभारी म्हणून कोण होते? विनोदजी तावडे साहेब. बरोबर. ते कुठले? मुंबईतले. महाराष्ट्रातले आणि मुंबईतले. ते मराठी नाहीत का? या ठिकाणी आशिषजी शेलार त्या ठिकाणी काम करतायत मुंबईत. अनेक वर्षापासून नेते म्हणून काम करतायत. ते कोण आहे? मुंबईचे, मराठी. प्रवीणजी दरेकर असतील, कोण आहे? मराठी. कुठले? मुंबईचे. मुंबईमध्ये मराठी नाही. मी तेच सांगतो की असं कोण म्हणतं? मराठी नेते आज मुंबईत आपण जर नजर टाकली तर मराठी नेते भरपूर आहे, मोठ्या प्रमाणात आहे. असे अनेक उदाहरणं आहे. मी तुम्हाला 2-4 नाव सांगितलं. आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, ते सुद्धा मुंबईशीच निगडीत आहे, तिथलेच आहे, कल्याण. ते मुंबईतलेच आहे. म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये मराठी नेता नाही मुंबईत असं म्हणणं अतिशय चुकीचं आहे आणि अतिशय बालिशपणाचं आहे. हे जे आरोप करतायत हे नेते, ते त्यांचं अतिशय चुकीचं आहे. आपण बघितलं असेल की सगळे नेत्याची लिस्ट जर काढली तर आपल्याला मोठ्या प्रमाणात मराठी नेते दिसतात. हां, इतर नेत्यांनाही आम्ही त्या ठिकाणी संधी देतो. आता त्या पद्धतीने जर काम करत असतील पक्षहिताचं, त्यांना आपल्याला सामावून घ्यावं लागतं. परंतु मोठ्या प्रमाणात मराठी नेते काम करतायत ना मुंबईत. पॉडकास्टच्या शेवटाकडे आपण आलेलो आहे. मला भाजपच्या अंगाने पण आता प्रश्न विचारायचा आहे आणि कारण की भाजपचे महाराष्ट्रातले सगळ्यात मोठे नेते म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे पाहिलं जातं. सगळ्यात मोठे नेते ते. पण ही कायमस्वरूपी मोठे नेते नव्हते. एका माझ्या माहितीनुसार नगरसेवकापासून झालेला हा प्रवास सुरू होता आणि ज्यावेळेस पहिल्यांदा मुख्यमंत्री बनवलं गेलं त्यावेळेस सुद्धा त्यांच्यावर एक टीका झाली की महाराष्ट्राचा नेता एका अल्पसंख्याक जातीतून आलेला, त्या अर्थाने ब्राह्मण माणूस एक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल का, अशा अंगाने प्रश्न विचारले गेले. आणि कुठंतरी सुप्त लेवलला आत्ता सुद्धा तो प्रश्न विचारला जातो की एक ब्राह्मण समाजातून आलेला व्यक्ती महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो का, याला विरोध केला जातो. याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? हे काय, खरं तर जातीपातीचं राजकारण हे काय आपल्या राज्याला परवडणारं नाही आणि ते माझ्या दृष्टिकोनातून केलंही नाही पाहिजे. आपण एखाद्या व्यक्तीची जात बघितल्यापेक्षा तर त्या व्यक्तीचं कर्तृत्व आणि कार्य बघितलं पाहिजे. देवेंद्रजी फडणवीस साहेब एक असं नेतृत्व आहे की आपण राज्यानं बघितलं असेल, आपणही बघितलं असेल, त्यांच्यावर अनेक आरोप झाले, अनेक हल्ले झाले. त्यांना प्रचंड प्रमाणात टार्गेट करण्याचं काम या ठिकाणी राज्यात झालं. परंतु तरीसुद्धा तो व्यक्ती डगमगला नाही आणि त्यांच्या कार्यापासून मागं हटला नाही. त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या आणि ते त्यांचं काम करत गेले. आपण बघितलं असेल की सहनशीलता जर शिकायची असेल तर मी म्हणतो ती देवेंद्रजीकडून, त्यांच्या विचारधारेतून आपण शिकली पाहिजे. प्रचंड सहनशीलता असलेला हा माणूस आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका झाली,
काय काय नाही त्यांच्या बाबतीत वाटेल ते बोललं गेलं, परंतु तरी त्या माणसांनी संयम सोडला नाही. ते त्यांचं काम करत गेले. अहो एवढंच काय, मधल्या काळात तर अशी काही वेळ आली होती, म्हणजे देवेंद्रजी सोबत आमचा जर फोटो आम्ही टाकला सोशल मीडियात तर आम्हाला शिव्या खायची वेळ यायची. काही जवळचे आसपासचेच लोक त्याच्यावर ट्रोल करायचे. भाजपमधले. भाजपचे मी म्हणणार नाही, आता ते जे कोणी असतील ते लोक ट्रोल करायचे. ते आपापल्या कार्यकर्त्यांना त्यांचे काय पेड ट्रोलर आर्मी असेल त्याला भिडवायचे. ट्रोलर जे असतील त्यांचे पेडवाले, की नाही देवेंद्रजी सोबत फोटो काढला याला टार्गेट करा. आजकाल तेच देवेंद्रजी नेता मानतात, डोक्यावर घेऊन फिरतात. अशी परिस्थिती, वेळेनुसार परिस्थितीनुसार सगळ्या गोष्टी बदलतात. आज तेच सगळे कार्यकर्ते, तेच नेते देवेंद्रजी सारखा माणूस नाही असं सांगतात. त्यामुळं एखाद्याचं व्यक्तिमत्व चांगलं असलं, एखाद्याचं नेतृत्व चांगलं असलं, एखाद्याचं कर्तव्य आणि कार्य चांगलं असलं की त्या व्यक्तीला आपण नाकारूच शकत नाही. त्यांना आपल्याला स्वीकारावंच लागतं. तसं या राज्यानं देवेंद्रजीला या ठिकाणी स्वीकारलंय आणि त्यांना माहिती आहे की त्यांच्यासारखा नेता खरंच या राज्यात आता दुसरा होणे नाही. अशा पद्धतीचं नेतृत्व या ठिकाणी देवेंद्रजी. विनोदजी, खूप खूप धन्यवाद. वेगवेगळ्या प्रश्नांवर आम्ही थेटपणाने पण तुम्हाला प्रश्न विचारले, पण कुठलाही मागचा मोरचा विचार न करता थेटपणाने तुम्ही चांगली उत्तरं दिली. महाराष्ट्र कट्ट्याच्या सगळ्या टीमकडून तुमचं खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार.